महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे। जे उमेदवार होते तेही जाहीर झालेत। यावेळेसची सगळ्यात रंगतदार निवडणूक कुठे होणार याची ही सध्या प्रचंड चर्चा आहे। अनेक असे मतदारसंघ आहेत ज्यांची चर्चा आहे, तिथल्या उमेदवारांची चर्चा आहे। अनेक अपेक्षित चेहरे आहेत, तर अनेक ठिकाणी नवीन तरुण चेहरे पक्षांकडून देण्यात आलेत। मात्र जर सगळ्यात जास्त चर्चा असेल, जर ती कुठल्या पक्षांची असेल किंवा कुठल्या लढतींची असेल, तर ती आहे पवार विरुद्ध पवार या लढतीची। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यामध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की कुठल्या मतदारसंघांमध्ये लढाई होणार आहे, ते म्हणजे ते एकमेकांना कुठे नक्की सामोरं जाणार आहेत, हे सगळं आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की या वेळेला असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे आपल्याला पवार म्हणजे अजित पवारांचा पक्ष विरुद्ध शरद पवारांचा पक्ष अशी लढत बघायला मिळणार आहे। साधारण 35 ते 38 असे मतदारसंघ आहेत जिथे अजित पवार आणि शरद पवार यांनी आपापले उमेदवार दिलेत आणि दोन्ही पक्षांकडून हाच प्रयत्न आहे की त्यांचा उमेदवार निवडून यावा। त्याचसाठीचं जे प्लॅनिंग होतं किंवा जे जागा वाटप होतं, त्या जागा वाटपामध्ये देखील अनेक दिवस जे गेले ते कदाचित याच कारणासाठी असावेत, कारण की त्यांना त्यांचे उमेदवार निवडून आणायचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जर आपण बघितलं किंवा त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॉंग होल्ड आहे। मात्र अजित पवार बाहेर पडल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाल्यानंतर किंवा त्याचे 2 पक्ष झाल्यानंतर आता ही अशी पहिली निवडणूक आहे विधानसभेची ज्या वेळेला अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही आमने सामने असणार आहेत आणि त्यांनी त्यांचे उमेदवार हे अतिशय विचार करून दिल्याचंही आपल्याला या सगळ्यामध्ये बघायला मिळतं। एकदा आपण नजर टाकूयात की हे मतदारसंघ नेमके कुठले आहेत आणि याच्यातल्या कुठल्या प्रमुख लढती आहेत जिथे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर चिपळूणमध्ये शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव अशी लढत असणार आहे। श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे विरुद्ध अनिल नवघणे अशी लढत असणार आहे। मुंब्रा कळवा इथे जर आपण बघितलं तर नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांची लढत असणार आहे। जितेंद्र आव्हाड हे अर्थातच शरद पवारांबरोबर आहेत। तुमच्या क्लॅरिटीसाठी म्हणून हेही सांगते की हा जो आहेत हे इथे मतदारसंघ लिहिलेले आहेत, इथे अजित पवारांचे उमेदवार आहेत आणि तिथे शरद पवारांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांची नावं आपल्याला बघायला मिळतात। मुंब्रा कळवा इथे जर आपण बघितलं तर नजीब मुल्ला, जितेंद्र आव्हाड जसं मी म्हणाले। शहापूरमध्ये दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये लढत असणार आहे। त्याचबरोबर अणुशक्तीनगर हाही एक चर्चेत असलेला मतदारसंघ होता, याच्यामध्ये सना मलिक विरुद्ध फहाद अहमद यांच्यामध्ये लढत असणार आहे। ही एक इंटरेस्टिंग लढत आहे। त्याच्यानंतर येवला इथे जर आपण बघितलं तर छगन भुजबळ विरुद्ध त्यांचेच एकेकाचे निकटवर्तीय मानले जाणारे माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे शरद पवारांनी। दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ विरुद्ध सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिली आहे। सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे यांना उमेदवारी आहे। त्याचबरोबर अकोले इथे जर आपण बघितलं तर किरण लहामते विरुद्ध अमित भांगरे अशी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे। कोपरगावमध्ये आपण जर बघितलं तर आशुतोष काळे विरुद्ध संदीप वरपे अशी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे। पारनेरमध्ये काशीनाथ दाते विरुद्ध राणी लंके, त्याचबरोबर अहमदनगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर, त्याच्यानंतर तुमसरमध्ये जर आपण बघितलं तर राजेंद्र कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे यांच्यामध्ये लढत असणार आहे। त्याचबरोबर पुसदमध्ये बघितलं तर इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद, मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार विरुद्ध गिरीश कराळे, त्याचबरोबर अहेरीमध्ये जर बघितलं तर धर्मराव बाबा अत्रम विरुद्ध भाग्यश्री अत्रम म्हणजे वडील आणि मुलगी अशी ही लढत असणार आहे। त्याचबरोबर माजलगाव इथे बघितलं तर प्रकाश सोळंके विरुद्ध मोहन जगताप अशी लढत आहे। बीडमध्ये योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढत आहे आणि इथेच तिसरे उमेदवारही आहेत त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर, तेही रिंगणात असणार आहेत। त्याचबरोबर परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख हे रिंगणात असणार आहेत। राजेसाहेब देशमुख यांना अगदी शेवटच्या क्षणी शरद पवारांनी उमेदवारी दिलेली होती किंवा अगदी शेवटच्या क्षणी हे ठरलेलं होतं, तिथे शरद पवार कोणाला उमेदवारी देतील हे स्पष्ट नव्हतं। त्याच्याचबरोबर जर अहमदपूरमध्ये आपण बघितलं तर बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायक पाटील अशी ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर उदगीरमध्ये संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव, वसमतमध्ये चंद्रकांत नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर, पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत, जुन्नरमध्ये अतुल बेनगे विरुद्ध सत्यशील शेरकर यांना उमेदवारी आहे। त्याचबरोबर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम यांना शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके विरुद्ध अशोक पवार, हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप,
प्रशांत जगताप जे शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील, बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे यांना दिलेली आहे. सुनील टिंगरे हे देखील एक चर्चित आमदार आहेत. त्याचबरोबर वाईमध्ये मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ, इस्लामपूरमध्ये निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील, चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध नंदिनी कुपेकर, कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मोहोळ इथे यशवंत माने विरुद्ध राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. माढामध्ये आपण बघितलं तर बबन शिंदे विरुद्ध अभिजित पाटील अशी निवडणूक रंगणार आहे. फलटणमध्ये आपण जर बघितलं तर सचिन पाटील विरुद्ध दीपक चव्हाण अशी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. आणि तासगावमध्ये आपण बघितलं तर संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. आता आपण असंच एक एक कुठल्या इंटरेस्टिंग लढती आहेत तेही आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले तर आपण जर बघितलं तर कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रचंड चर्चाही झालेली होती. त्याच्यामुळे हसन मुश्रीफ यांना समरजित घाटगे बीट करू शकतात का, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं फॉलोईंग हे सगळे त्यांच्या मागे कसे उभे राहतात, आता त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे, त्याच्यामुळे नेमकी काय परिस्थिती असणार आहे हे सगळं आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वडगाव शेरीमधले सुनील टिंगरे हे जे आमदार आहेत हेही प्रचंड चर्चेत होते. वडगाव शेरी हा खरं तर पुण्यामध्ये येतो. पुण्यामध्ये जे नुकतंच पोर्शे प्रकरण झालेलं होतं त्या पोर्शे प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांनी कुठेतरी ज्या मुलामुळे ऍक्सिडेंट झाला त्याला मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता असं म्हटलं जात होतं. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाईल की नाही हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर आत्ताही म्हणजे एबी फॉर्मचं वाटप जेव्हा करण्यात येत होतं तेव्हाही सुनील टिंगरे यांचं जी यादी आलेली होती त्याच्यामध्ये नाव नव्हतं, पण एबी फॉर्म मात्र त्यांच्याकडे होता. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल याच्याबद्दलही चर्चा होती. मात्र शेवटी त्यांना अजित पवारांकडनं उमेदवारी मिळालेली आहे आणि ते आपल्याला रिंगणात बघायला मिळणार आहेत. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, जे लोकसभेमध्ये आपल्याला पवार विरुद्ध पवार एक समीकरण बघायला मिळालेलं होतं तसंच आपल्याला विधानसभेतही बघायला मिळणार आहे. अर्थात याची अनेक चर्चा आहेत. अजित पवारांनी याच्या संदर्भात अनेक वक्तव्य केलेली आहेत. त्याचबरोबर युगेंद्र पवार हे अजित पवारांसमोर टिकू शकतील का, त्यांचा निभाव लागू शकेल का असंही म्हटलं जात होतं. त्याच्यामध्येच शरद पवार हे स्वतः युगेंद्र पवार यांचा फॉर्म भरताना गेलेले होते. त्याच्यामुळे म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे जी शरद पवारांनी याच्या पूर्वी कुठल्याही त्यांच्या उमेदवारासाठी केलेली नव्हती. त्याच्यामुळे आता या वेळेला शरद पवार हे स्वतः युगेंद्र पवार याच्याबरोबर गेलेले होते. त्याच्यामुळे आता अजित पवारांना बीट करणं किंवा अजित पवार जे अनेक वर्षांपासून बारामतीमधून आमदार म्हणून निवडून येतात, बारामतीमधून मध्ये त्यांची ताकद आहे किंवा ग्राउंड लेवलला सुद्धा त्यांचे कार्यकर्ते खूप ऍक्टिव्ह असतात, त्यांचा चांगला होल्ड आहे असं म्हटलं जातं. तिथे आता युगेंद्र पवार हे स्वतःला एस्टॅब्लिश करू शकतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर अजित पवार युतीमध्ये गेल्यामुळे जी सिंपथी शरद पवारांकडे आहे त्याचा फायदा युगेंद्र पवारांना होईल का असंही म्हटलं जातंय. अजित पवार असं म्हटलेले होते की जी चूक मी लोकसभेत केली तीच आता पुन्हा एकदा केली जातीये, ती चूक करू नका, आणि त्याच्यावरतीच अनेक प्रतिक्रिया देखील उमटलेल्या होत्या. त्याच्यामुळे ही एक अतिशय इंटरेस्टिंग लढत असणार आहे. इथे युगेंद्र पवार कसं परफॉर्म करतात हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील ही आपल्याला निवडणूक बघायला मिळणार आहे. ही गेल्या अनेक म्हणजे लोकसभेपासूनच खरं तर याची देखील चर्चा आहे. त्याच्यामुळे इंदापूरमध्ये काय होतं ते बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील जे गेल्या अनेक वर्षांपासून तिथे आमदार आहेत, त्यांचा तिथे होल्ड आहे, वर्चस्व आहे. तिथे आता देवदत्त निकम यांना शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे. देवदत्त निकम हे खरं तर फारसं चर्चेतलं नाव होतं किंवा नुकतंच ते खूप चर्चेत होते असा कुठलाही प्रकार नव्हता. मात्र देवदत्त निकम यांनी जी एक स्फोटक मुलाखत दिलेली होती नुकतीच, ती तुम्हाला बघायची असेल तर तीही तुम्हाला आमच्या मुंबई तकच्या पेजवरती बघायला मिळेलच. मात्र ते देखील सज्ज आहेत या निवडणुकीसाठी असं त्यांनी नुकतंच सांगितलेलं होतं. दिलीप वळसे पाटील यांचा नंबरही मी माझ्या फोनमधनं डिलीट केलेला आहे असंही त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे ही एक प्रचंड इंटरेस्टिंग लढत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बीडमध्ये पुन्हा एकदा आपल्याला एका कुटुंबातला वाद बघायला मिळणार आहे, एका कुटुंबातली लढाई बघायला मिळणार आहे. बीडमध्ये योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी निवडणूक होणार आहे. तर त्यांचे जे काका आहेत जयदत्त क्षीरसागर हे देखील स्वतः रिंगणात उतरलेले आहेत. त्याच्यामुळे आता एक तिरंगी लढत आपल्याला इथं बघायला मिळणार आहे.
योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत आणि हे तिघही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते आणि शेवटपर्यंत हे ठरत नव्हतं की महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल किंवा तिकडनं क्षीरसागर हे नावच आपल्याला बघायला मिळेल का. मात्र शेवटच्या क्षणी ते ठरलं आणि संदीप क्षीरसागर यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर, पवार विरुद्ध पवार अशा प्रकारच्या आपल्याला लढाया ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अहेरीमध्ये सुद्धा धर्मराव अतराम आणि भाग्यश्री अतराम हे वडील आणि मुलगी यांच्यातली लढतही आपल्याला बघायला मिळणार आहे. भाग्यश्री अतराम यांचं म्हणणं होतं की भाजपमध्ये कुठलीही म्हणजे युतीमध्ये भाजपबरोबर जेव्हा गेले तेव्हा कुठलीही कामं जी होती ती कामं व्हायचं पूर्णपणे बंद झालेलं होतं आणि आता मला काम करायचं आहे, मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि म्हणून मी तुतारी हाती घेतेय असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. तेव्हा त्यांनी आव्हानही केलेलं होतं की मी माझ्या वडिलांनाही आव्हान करतेय, पण त्यांना अर्थातच अजित पवार यांच्याकडनं तिकीट मिळालेलं आहे आणि त्यावेळेला भाग्यश्री अतराम यांना शरद पवार यांनी तिकीट दिलेलं आहे. त्याच्या आधी जर आपण बघितलं तर अनेक इंटरेस्टिंग लढती आपल्याला खरं तर एनसीपी विरुद्ध एनसीपी एसपी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाची आणखीन लढाई आहे ती म्हणजे येवला इथली. येवल्यात जर आपण बघितलं तर छगन भुजबळ जे अनेक वर्षांपासून तिथे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध माणिकराव शिंदे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. आता येवल्यामध्ये आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे अर्थातच ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून ते ओबीसी समाजासाठी समोर येऊन सरसावून बोलत असतात, त्यांच्या मागण्या पुढे ठेवत असतात. मनोज जरांगे पाटील यांनी आता जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी केलेली होती त्यावेळेलाही त्यांच्या विरोधात छगन भुजबळ बोललेले होते की त्यांना ओबीसी मधनं जे आरक्षण आहे ते दिलं जाऊ नये आणि त्यांच्या विरोधातच माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती म्हणजे माणिकराव शिंदे हे छगन भुजबळ यांचे अगदी निकटवर्तीय खूप चांगले मित्र समजले जायचे. 20 वर्षांपूर्वी साधारण जेव्हा छगन भुजबळांना पहिल्यांदा तिकीट मिळालेलं होतं त्यावेळेला माणिकराव शिंदे यांनीच त्यांचं नाव पवारांपुढे ठेवलेलं होतं असं सांगितलं जातं. त्यांचा एक मोठा वाटा आहे छगन भुजबळांच्या विजयामध्ये किंवा गेले अनेक वर्षांपासून जेव्हा छगन भुजबळ निवडून येत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं जातं. मात्र या वेळेला हे दोघं एकमेकांच्या सामोरे जाणार आहेत आणि याच्या पूर्वी देखील एकदा असं झालेलं होतं की छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे आपल्याला ही लढत बघायला मिळालेली होती. मात्र तेव्हा ही माणिकराव शिंदे यांचा पराभव झालेला होता. त्याच्यामुळे या वेळेला आता शरद पवारांनी ही जी चाल खेळलेली आहे किंवा माणिकराव शिंदे यांना त्यांनी मैदानात उतरवलेलं आहे याचा नेमका रिझल्ट कसा येतो हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक विरुद्ध फहाद अहमद ही लढत बघायला मिळणार आहे. अणुशक्तीनगर जिथे नवाब मलिक हे तिथनं खरं तर सुरुवातीला आमदार होते आणि आता सना मलिक म्हणजे त्यांचीच मुलगी हिला उमेदवारी देण्यात आलेली आहे अजित पवार गटाकडनं. नवाब मलिक यांना देखील शिवाजीनगर मानखुर्द इथनं उमेदवारी दिलेली आहे. मात्र ती अजित पवार गटाचे ते उमेदवार असतील की नाही याच्याबद्दल शंका होती, पण त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तेही आमच्याकडे चावडीवरती आलेले होते. त्याच्यामुळे त्यांची मुलाखत तुम्हाला बघायची असेल तर तीही तुम्हाला आमच्या यूट्यूब पेजवरती बघायला मिळेलच. मात्र सना मलिक विरुद्ध फहाद अहमद हे एक इंटरेस्टिंग इक्वेशन आहे कारण फहाद अहमद हे जे आहेत ते फहाद अहमद जे आहेत त्यांच्या विरुद्ध सना मलिक ही लढत आपल्याला खरं तर अणुशक्तीनगरमध्ये बघायला मिळणार आहे. स्वरा जी एक बॉलिवूड ॲक्ट्रेस आहे, फहाद अहमद हे तिचे पती आहेत आणि त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक कशी रंगणार आहे ते बघणं ही महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर अशा अनेक खरं तर लढती आहेत. मात्र या प्रमुख 35 जागा आहेत, या 35 जागांवरती या लढती होणार आहेत आणि त्याच्यामुळेच या सगळ्या जागा, हे सगळे मतदारसंघ हे नेमके कुठले आहेत ते सगळा सांगण्याचा आमचा तुम्हाला आज प्रयत्न होता या व्हिडिओमधनं. आणखीन कुठल्या लढतींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय, शिवसेना विरुद्ध शिवसेना असेल किंवा एनसीपी विरुद्ध एसपीचा तर हा व्हिडिओ आहेच, बीजेपी विरुद्ध काँग्रेस, अशा अनेक वेगवेगळ्या लढती असणार आहेत, वेगवेगळी नावं आहेत. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कायापलट होणार का, महाविकास आघाडी का महायुती, कोणाचं सरकार येणार हे जाणून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे सगळे अपडेट्स मिळतील आणि जर तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील, कुठे कशा लढती आहे ते बघायचं असेल तर ते तुम्हाला आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्येही बघायला मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.